आपले विजूभाऊ अवताडे सन्माननीय नगरसेवक व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने भावी महापौर छत्रपती संभाजीनगर यांना मी आपल्यातर्फे शुभेच्छा देतो व आपल्या सर्वांचे व्यासपीठाचे आभार मानतो व भारतीय जनता पार्टीचे महाराज आज पळशी गावामध्ये जिल्हा परिषदच्या उमेदवार भाजपचे उमेदवार अजिनाथ भाऊ धामणे यांच्या प्रचार कार्यालयाचं प्रचाराचा शुभारंभ आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या हस्ते झाला आहे. काय सांगाल त्याबद्दल? भाजपचं तसं बघितलं तर काम चांगले आहे, सारं चांगले आहे. आणि आमच्या मतदारसंघामध्ये अजिनाथ भाऊ धामणे हे जिल्हा परिषद उभा आहे आणि आमच्या पंचायत समिती गटामधनं आमच्याच काकू निर्मलाबाई अंकुशराव पळसकर ह्या उभे आहेत. त्यांना भरभरून मतदान होईल, पक्षावर पण होईल आणि वैयक्तिक त्यांचे कामं पण चांगले आहेत. त्यांचे चिरंजीव शिवाजी भाऊ पळसकर त्यांनी पाठीमागच्या बऱ्याच दिवसापासून गावामध्ये बरेच कामं केलेली आहे. पैकी रोडाचे त्याचे कामं वगैरे चांगला प्रतिसाद त्यांनी गावकऱ्याला दिलेला आहे. त्यांच्या माध्यमातून बरेच कामं झालेली आहे. म्हणून त्यांना डिप्याचं पण काम भरपूर झालेलं आहे त्यांच्या माध्यमातून. म्हणून त्यांना गावातला सर्वसाधारण मतदार कोणीच विसरणार नाही आणि त्यांना माझ्या मते तरी 75% मतदान कमळालाच होणार आहे. मागच्या वेळेस या सर्कलचा जिल्हा परिषदचा माजी अध्यक्ष म्हणजे माजी सदस्य काँग्रेसचा होता, त्यांनी काही कामं केले का नाही? आता तसं तो मला वाटतं आपल्या तांड्यावरच होतं. नाही आता तसं काही आमचं काही राजकारणात कमी सहवास असल्यामुळं कामं किती झाली काय झाली माहीत नाही. पण मागचा जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य हे आमच्या काही परिचयाचे नव्हते, आमच्यापर्यंत आलेली नाही. पण मग गावातल्या आमच्या राजकारणी लोकांचं आणि त्यांचं माध्यम असेल चांगलं काही केले असेल कामं ते सांगता येत नाही, पण असं दिसून काही येत नाही. पूर्ण गाव पळशी गाव हे धार्मिक वृत्तीचं दिसतंय आणि काय काय कार्यक्रम होते आणि हे पूर्ण एक गठ्ठा मतदान भाजपकडे जाईल का असं वाटतंय का तुम्हाला? हो, आमचं गाव म्हणजे धार्मिक संस्कृती खूप पुढे गेलेलं आहे. आम्ही पळशी गावाला पळशी गाव न संबोधता आम्ही क्षेत्र पळशी असंही म्हणतो. आमच्या गावात खूप मोठे जुने अधिष्ठान आहे आणि आमच्या गावात वारकरी संप्रदायाचा वारसा हा खूप आमच्या गावामध्ये 7-8 महाराज पण आहे आणि गायक वादक हे पण भरपूर आहे. आम्ही ठरवलं तर आमच्या गावामध्ये सप्ताह करायला बाहेरचे महाराज गायक वादक हे कोणीच आणायची गरज नाही. आमचं एवढं पूर्ण आहे. त्याला जोड लागून म्हणून 1997पासून आमच्या गावामध्ये वेरूळचे श्री स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचा प्रभाव असल्यामुळं आमचं गाव व्यसनापासून खूप दूर गेलेलं आहे. उगा थोडे काही सोडले तर आमचं गाव व्यसनामध्ये पण नाही, धार्मिक क्षेत्रामध्ये जास्त असल्यामुळं त्याच्यामुळं आम्हाला ह्या गावामध्ये जवळजवळ 70-75% मतदान हे कमळालाच होईल. असं मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना मी असं आवाहन करणार की जो आपला हिंदू धर्माचं रक्षण करील त्या उमेदवाराला आपण विजयी करा. आणि जवळजवळ हिंदू धर्माचं रक्षण करणारा आपल्याला सर्व जनतेला माहीत आहे कोण हिंदू धर्माचं रक्षण करतो आणि कोण त्याला लाली आणण्याचा प्रयत्न करतो. हे सर्वसामान्य जनतेला सुद्धा आजकाल मोबाईलच्या याच्या माध्यमातून साऱ्याला माहिती झालेलं आहे. त्याच्यामुळे हे काही सांगण्याची पण काही गरज नाही. आपलं नाव? कृष्णा शांतराव पळसकर.